साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कुमट्यात रविवारी भगवान महावीर जन्मकल्याण प्रभावना महाउत्सवाचे आयोजन। जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे सर्वोदय विश्वधर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर 26 ते 23वा जन्मकल्याण प्रभावना महोत्सव कुमटे सोलापूर रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी पुणे, सातारा, धाराशिव, नगर, बीड, मुंबई या 7 जिल्ह्याची संयुक्त विद्यमाने सन्मती सेवादल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था अतिशय क्षेत्र भी 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुमटे तसेच सकल जैन समाज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंदूकाका सराफचे किशोरबाई शहा बारामती, गौरव अध्यक्ष इंदरमलजी जैन सोलापूर, कार्याध्यक्ष डॉक्टर सतीश दोशी, माजी आमदार दिलीपराव माने, माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। एका विशेष उपक्रमासाठी आपण आम्ही सर्वजण आपल्या समोर असता एकदा उपस्थित झालो आहोत। भगवान महावीरांचा संदेश आहे जगा आणि जगू द्या। या देशात किंवा पूर्ण संपूर्ण विश्वात शांती नांदायची असेल तर अहिंसा तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा। त्यासाठी आजपासून सुमारे 2600 वर्षापूर्वी भगवान महावीरांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी त्या तत्त्वाचा प्रचार प्रसार केला आणि त्यानंतर त्यांच्या निर्वाणानंतर सुद्धा अखंडपणे जैन धर्म असेल किंवा या तत्त्वाला मानणारे जे लोक आहेत ते सर्वजण एकत्र येऊन या तत्त्वाचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतात। तर त्यानिमित्ताने दरवर्षी महावीर जयंती चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरी होतेच, पण ती महावीर जयंती साजरी झाल्यानंतर सन्मती सेवादल नावाची सोलापूर महाराष्ट्रात स्थापन झालेली संस्था राज्यातल्या जवळजवळ 7 जिल्ह्यांचे एकत्रित येऊन सदस्य याच्यामध्ये आहेत। तर ते एकत्रित येतात आणि पुढच्या रविवारी एकत्रितपणे एका जिल्ह्यामध्ये ती महावीर जयंती सामूहिकरित्या प्रत्येकाला साजरी करतात की जेणेकरून या धर्माचे तत्व एकमेकाला माहीत असलेल्या गोष्टी एकमेकांमध्ये जाव्यात आणि समाजातल्या बांधवांची एकमेकाला ओळख व्हावी या दृष्टीने पुनश्चेती साजरी करतात। तर गेल्या 11 वर्षापासून जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी असेल राज्यातल्या विविध ठिकाणी ही साजरी झालेली आहे। हे 12वे वर्ष आहे, एक तर पूर्ण होत आहे। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी एक नवीन अध्यक्ष त्यांच्यामध्ये निवडीचा एक विशेष असा त्यामध्ये प्रथा आहे। तर वर्तमान अध्यक्ष श्री मनीष शहा जे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्याला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी फुलवाडीला जेव्हा ही